चंद्रकांत दांगट पाटील शिक्षण मंडळाच्या रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूलवर कारवाईचा बडगा. शाळेची मान्यता रद्द करण्याची शिक्षणाधिकाऱ्यांची शिफारस. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरिदास आणि अभिजित खेडकर यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. माजी नगरसेवक व संस्थेच्या कार्याध्यक्षांचे चिरंजीव म्हणून एकीकडे पॉलिटेक्निक डिप्लोमा करणारा विद्यार्थी, दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार आम्ही उघडकीस आणला होता. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये घडलेली आहे. त्याविरोधात उभारलेल्या लढ्याला यश आले असून पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याने वडगाव बुद्रुक येथील रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूलवर कारवाईचा बडगा उगारताना या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला त्यांचे सहकारी अभिजित खेडकर उपस्थित होते. डॉक्टर हरिदास पुढे म्हणाले की चंद्रकांत दांगट पाटील शिक्षण मंडळाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वडगाव बुद्रुक येथील रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालक मंडळाचे कार्याध्यक्ष हे माजी नगरसेवक विकास दांगट पाटील आहेत. शाळेने सर्व शासकीय नियम गुंडाळून ठेवून त्यांचा मुलगा चिरंजीव याची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली. चिरंजीव दांगट हे शाळेचा सर्व कारभार पाहत आहेत. शाळेची अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडियावर स्पष्टपणे त्यांचा मुख्याध्यापक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मुख्याध्यापकासारख्या जबाबदारीच्या पदावर डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्याच्या या बेकायदेशीर नियुक्तीविरोधात आम्ही लेखी तक्रार नोंदवली होती. मात्र पुणे महापालिका शिक्षण मंडळाने शाळा व्यवस्थापनावर कोणतीही कारवाई केली नव्हती. राज्य सरकारच्या नियमानुसार मुख्याध्यापक पदासाठीची शैक्षणिक पात्रता पदवी शिक्षण आणि BEd अनिवार्य आहे. तरीही बेकायदेशीरपणे ही नियुक्ती करण्यात आली होती. डॉक्टर हरिदास पुढे म्हणाले की नुकतेच दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण मंडळाने मान्यता रद्द करण्याचे पत्र दिले आहे. आता पुण्याच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार डिप्लोमा हा 12वीच्या समकक्ष आहे. मात्र चिरंजीव दांगट हे डिप्लोमाधारक असून त्यांच्या संस्थेच्या महाविद्यालयामध्ये BComच्या द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहेत. तरीही त्यांची वडगाव बुद्रुक येथील रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. आता जिल्हा परिषद, शिक्षण मंडळ आणि शिक्षण उपसंचालकांनी तात्काळ कारवाई करून या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये वर्ग करावे. तसेच विकास दांगट पाटील हे राजकारणी असल्याने हा विषय जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता याबाबत लवकरात लवकर शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. चंद्रकांत दांगट पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत दांगट पाटील यांच्या रॉयल रोझेस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पुत्रप्रेमात आंधळा होऊन त्यांच्याच मुलाला त्यांनी मुख्याध्यापक बनवलं होतं. याविषयी मी विविध स्तरावरती विविध शासकीय कार्यालयावरती तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारी दाखल झाल्यानंतर गंभीर बाब म्हणजे अशी होती की पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आमच्यावरती प्रेशर आहे, आम्ही ह्यावरती कारवाई करू शकत नाही, असं स्पष्ट पालिका अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी आयुक्तांकडे गेलो. आयुक्तांकडे त्यांना म्हटलं तुम्ही बिग शो आहात का, तुम्ही कारवाई करा. नुसतं तुम्ही कारवाई केल्याचं प्रेस कॉन्फरन्समध्ये कळवता किंवा बातम्या देता, मात्र वास्तविक इथे सबळ पुरावे मी देऊन पण तुम्ही कारवाई करत नाही. तेव्हा त्यांनी डेप्युटी डायरेक्टर जे आहेत यांच्याकडे ती तक्रार लगेच कारवाई कामी पाठवली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी माननीय सुनंदा वाखरे साहेब यांनी यावरती तात्काळ कारवाई करून सदर अहवाल हा शासनाला पाठवला आहे. या अहवालामध्ये हे स्पष्ट होत आहे की हा विद्यार्थी अपात्र होता. याचं BComमध्ये एज्युकेशन सुरू आहे त्याच्या वडिलांच्या कॉलेजमध्ये आणि हा इंजिनिअरिंगला द्वितीय वर्षात देखील याची ॲडमिशन दिसून येते. आणि एवढंच नाही तर या केसेसमध्ये
हा विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी बनला मुख्याध्यापक असा हा विषय आहे. याच्यामध्ये या शाळेची मान्यता काढा असा प्रस्ताव माननीय सुनंदा वाकरे साहेब यांनी माननीय डेप्युटी डायरेक्टर साहेब यांच्याकडे पाठवलेला आहे. आणि यामध्ये आम्ही अनेक महिने सरकारी कार्यालयाच्या खेपा मारल्या, सरकारी कार्यालयात गेलो, मात्र असे डॅशिंग अधिकारी सुनंदा वाकरे साहेबांसारखे डॅशिंग अधिकारी असल्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये परिणाम होतोय. नाहीतर पालिकेचे अधिकारी मुरली मोहोळ यांच्यावरती टाकून कुठलीही कारवाई करत नव्हते. याच्यावर आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या सुनंदा वाकरे मॅडमकडे, पण सुरुवातीला कुठलीही कारवाई होत नव्हती. त्यानंतर आम्ही शिक्षण आयुक्ताकडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की याच्यावर नक्कीच कारवाई होईल. आणि स्वतः त्यांचे जे चिरंजीव विकास दांगट आहेत त्यांनी स्वतःच त्यांचा पदाचा राजीनामा दिला शिक्षण विभागाकडे आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली. मात्र हा राजीनामा जो आहे हा खोटा आहे. हा राजीनामा फक्त दिल्याचं दाखवलं आहे, मात्र त्यानंतरही तो पगार घेत असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केलेलं आहे. हा राजीनामा फक्त सामाजिक बातम्या आल्यामुळे आणि मीडियाने दखल घेतल्यामुळे हा राजीनामा दिल्याचं खोटं दाखवलं होतं. मात्र हे शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याचा हा फ्रॉड पण पकडलेला आहे.